सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा पुन्हा एकदा वादात सापडलेत। त्यांनी आदिवासी महिलांना वाटप केलेल्या साड्यांवरून टीकेची झोड उठवली जाते। नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आदिवासी महिलांना दिलेल्या या साड्या पहा। या साड्या की मच्छरदाणी असा संभ्रम आदिवासी महिलांना पडलाय। खरे तर दरवर्षी अमरावतीचं राणा दाम्पत्य मेळघाट मधील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात। यंदा होळीच्या कालावधीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे राणा दाम्पत्य होळी आधी मेळघाटात पोहोचलं। यावेळी राणा दाम्पत्याने तिथल्या महिलांना साड्यांचं वाटप केलं। मात्र या साड्या पाहून आदिवासी महिला चांगल्याच संतापल्या। साडी दिली आहे की मच्छरदाणी असा सवाल संतप्त आदिवासी महिलांनी केला। साड़ी देने को ऐसा साड़ी काय को दिया ऐसा वाला कामड़ा भागुड़ में लगा है। महिलांना दिलेल्या साड्या आणि त्यानंतर संतप्त झालेल्या महिलांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राणा दाम्पत्य आणि सरकारवर जोरदार निशाणा साधल्याचं बघायला मिळालं। त्याचवेळी बच्चू कडूंनीही साडी वाटपावर घणाघात केला। नाही, जे साड्या वाटप आहे मोफत साड्या देतो म्हणून नीट तरी साड्या द्यायच्या। 355 रुपयाची एक साडी, यामध्ये झालेल्या गैरप्रकारच्या संदर्भात मी यापूर्वीच बोललोय। ती साडी एकदा धुतली की दुसऱ्यांदा वापरता येणार नाही। तिची किंमत जर होलसेल मध्ये बघितली तर 120 रुपयाच्या पलीकडे नाही। अशी साडी देऊन महिलांचा अपमान करताय। महिलांना असं वाटप करून निवडणुकीच्या तोंडावर मतं घेण्याचा तो तुम्ही सोंग केला आहे। आता मार्केटमध्ये साडी 40 रुपयाची भेटते, 30 रुपयाची भेटते, 20 रुपयाच्या भेटतात। एक बाई आली होती, ती ऑटो घेत आमच्याकडे, तिने 150 रुपये खर्च केले आणि 50 रुपयाची साडी घेऊन गेली। लोकांना त्याच्यात समाधान वाटते। निवडणूक पाहून येतं पाहून आपण जेव्हा एखादे असे कार्यक्रम घेतो, साड्या वाटणे, डब्बे वाटणे, काहीतरी ही लोकशाहीला येत्या काळात घातक ठरणार आहे। राणा दाम्पत्यानं अशा तब्बल 6 लाख साड्या वाटल्याचं समोर आलंय, पण आता यावरून टीकेची झोड उठू लागली आहे। आमदार रवी राणा समोर आले, त्यांनी महिला तसंच विजय वडेट्टीवार यांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत। विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही 2-3 लाख साड्या पडलेल्या आहेत त्यांनी तिथं येऊन पहा। एक नंबर साडी आहे, जे माझी आई माझ्या घरी साडी घालते, ती साड्या ती क्वालिटीची साडी मी आई बहिणींना दिलेली आहे। आणि त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहे त्यांना जर साड्या पाहायच्या असेल, तुमच्या घरी साड्या पाठवायच्या असेल तर मी खुशाल 1000 साड्या त्यांच्या घरी पाठवतो। काही दिवसांपूर्वी रोहिणी खडसेंनीही सरकारकडून वाटप होत असलेल्या साड्यांवरून निशाणा साधला होता। आता तर थेट आदिवासी महिलांनीच राणा दाम्पत्याच्या साड्यांवरून टीकेची झोड उठवली आहे। त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या साडी वाटपामुळे लोकसभा निवडणुकीआधी नवनीत राणा विरोधकांच्या निशाण्यावर आल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।